भाजपचे वैकुंठ पाटील रायगड जिल्हा परिषद सभापतीपदी विराजमान। जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणार। पद महत्वाचं नाही, जनतेची कामं होणं महत्वाचं, वैकुंठ पाटलांचं वक्तव्य। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर विविध विषय समितींच्या सभापती पदांच्या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ शेठ पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। वैकुंठ पाटील यांनी आधी देखील जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं। आता भाजप गटनेते पदाची जबाबदारी पक्षानं त्यांना दिली आहे। यावर्षी जिल्हा परिषदेवर शिवसेना भाजप राष्ट्रवादी अशी माहिती झाल्यानं शिवसेना शिंदे गटाला 2 सभापती पद, भाजप 1 आणि राष्ट्रवादी पक्षाला 1 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला। उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपमधून एकच अर्ज आल्यानं पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी वैकुंठ शेठ पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे। भारतीय जनता पक्षानं माझ्यावर जो विश्वास दाखवलाय यासाठी मी जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणार आहे। पेन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पद महत्त्वाचं नाही तर जनतेची कामं होणं महत्त्वाचं आहे। पद येतं जातं, परंतु नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहे। त्यामुळे माझ्या पदाचा वापर मी माझ्या जनतेसाठी करेन असा विश्वास वैकुंठ शेठ पाटील यांनी व्यक्त केला। वैकुंठ पाटील यांची रायगड जिल्हा परिषद सभापतीपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। त्याचं अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती। विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या। जिल्हा परिषदचं सभापती पद मिळालं याच्यातच मी माझ्या पक्षाचं आभार मानतो। खरं म्हटलं तर पदापेक्षा या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तळागाळापर्यंत जाऊन त्यांचं काम करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। पद खातं याच्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या काही लोकांच्या समस्या असतील, ज्या ज्या काही अडचणी असतील, जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा परिषद ही 1 नंबरची जिल्हा परिषद कामाच्या रूपाने कशी होईल याचा आमचा प्रयत्न राहील। पद येतील जातील, परंतु जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे। शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, वित्त विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, या विभागांच्या माध्यमातून गेले 4 वर्षामध्ये प्रशासक म्हणून या जिल्हा परिषदेवर आलेला आहे आणि त्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये लोकांची अनेक कामे प्रलंबित आहेत। ती प्रलंबित कामे व तो सगळा राहिलेला बॅकलॉग अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।